नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील संस्कृती प्रज्ञा लोखंडे हे प्रकरण वाचित आहे. संस्कृती प्रज्ञा लोखंडे. ही संस्कृती आहे माझी पिढ्यानपिढ्यांची माता. तिच्या गर्भाशयात ती मला वाढवते. तडफडत्या मांड्यातून रक्ताळून मला जन्म देते. जन्मताच माझ्या गळ्याला ती नख लावित नाही. मायेनं माझं भरणपोषण करते. संस्कृती माता माझ्यावर अंगाई ते अंताईपर्यंत सुफळ संपूर्ण संस्कार करते. दिसा माझी मी वाढू लागते. मी सूर्यबिंब पकडायला जात नाही. कोवळे हात पोळून घेत नाही. मी चंद्राशी खेळण्याचा हट्ट धरत नाही. देहभान हरपू देत नाही. मी चांदण्याचं परकर पोलकही मागत नाही. नव्हाळीतल्या नशिल्या जादूत गुंतून राहत नाही. मी दिवसाला दिवस आणि रात्रीला रात्रच म्हणू लागते. संस्कृती माता मला फॅन्टासीचं विणकाम शिकवते. नातीच्या रामीचा शेंदूर फासलेला चिवट दोर अलगद माझ्या भोवती आवळू लागते. मी धडपडते, आक्रंदून उठते. माते, मला नको तुझ्या मुखवट्याचा काळा बुक्का. नको तुझं अपरंपार जडशीळ स्वत्व. नको तुझ्या आसाची शून्यवत अलौकिक पोकळी. तू आहेस निरंकुश सत्ता. तू आहेस जात प्रसवणारं प्रवेशद्वार. तू आहेस आस्ते आस्ते फैलावत जाणारं विद्राव्य. तुझं मायावी रूप काबीज करतं मला, माझ्या अव्यक्ताला, माझ्या आधिभौतिकाला. माते, मुक्ती दे मला. या सर्व कशरितेपणातून जगू दे मला. नेणिवेतला उत्कट अंधार फुकू दे मला. कर्त्याच्या अभावाचा गंधार पाहू दे मला. दुःखाची पाळमुळं इत्यंभूत पसरणारी होऊ दे मला. तुझी सर्वात लाडकी लेक, तुझी सावली नाकारणारी. सुमारे 50-60च्या दरम्यान पद्माने लिहिलेली आणि त्याच सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, विशेषतः वर्गातील कन्यकांना उद्देशून मोठ्या तन्मयतेने शिकवलेली कुलीनाची कन्या ही कविता आपण मागल्या प्रकरणात पाहिली. तीमधील स्त्री संबंधित सांस्कृतिक मूल्ये आपलीशी वाटलेली. अध्यापन करताना त्याच तत्सम मूल्यांचा वर्गावर संस्कार व्हावा अशाच दृष्टीने शिकवले. 50-60 वर्षानंतर आज स्त्रीला तिच्या स्वत्वाची नवीन जाणीव येत आहे. स्त्रीवर लादलेले तथाकथित सांस्कृतिक कुलीनपण यातून ती मुक्त होऊ पाहत आहे. 50-60 वर्षांपूर्वीची पद्माची कुलीन कन्या आणि 50-60 वर्षांनंतरची आजची प्रज्ञाची तथाकथित संस्कृतीची सावली नाकारणारी, सूर्याला गिळू पाहणारी मुक्त कन्या, यात एका युगाचे अंतर पडले आहे. या युगाचे स्वागत झालेच पाहिजे. आपल्या एका रक्तबिभत्स मिथकथेतील अकराळ विक्राळतेला, देवांच्या दुष्टतेला, तीमधील विपरीत विकृत अशा तथाकथित सांस्कृतिक मूल्यांना परकरी शाळकरी वयात आकांताने धिक्कारणारी प्रज्ञा लोखंडे ही कवयित्री. तिच्या चिमण्या वयातील तिची विद्रोही संवेदनशीलता तिचे पिताश्री दया पवार यांच्या एका कवितेतून आपल्या जाणीवांना गदगदून हादरवून टाकणारी ठरली. काल परवा शाळेतून ती आली. चिलयाची गोष्ट सांगू लागली. देव एवढे दुष्ट असतात, चिलयाचे रक्तमांस मागतात. अकराळ विक्राळ देवांचा जबडा, चिमणीचा का घास घेतात. पुढे आजच्या जाणत्या वयात प्रज्ञाची ही संवेदनशीलता स्त्रीत्वाचा मूक आक्रोश सजवण्यात धन्य झालेल्या आपल्या महान संस्कृतीचा जोहारापासून सतीपर्यंतचा प्रवास बघून दुःख व्याकुळ होते. पिढ्यानपिढ्यांची माता असलेल्या या संस्कृतीने गेल्या 2-3 सहस्त्रकात अगदी 21वी सदीपर्यंत स्त्रीला दुभंगत नेणारे जे धगधगीत दुःखभोग दिले, त्याचे रक्ताळलेले आक्रंदन तिच्या कवितेत ठायी ठायी ठिबकताना दिसते. तिच्या रूपकुंवर सारख्या सतींची कत्तलखान्याकडे निघालेली रंगीत मिरवणूक दिसते.
तिला स्त्रीच्या भाळी सटवाईने गोंदलेल्या अभावाचं लाल जर्द हिलाल दिसते. स्त्रीमधील वेल्हाळ पोरीला लसलसत्या वेदनेनं नासवलेले दिसते. एकेकाळच्या खिदळणाऱ्या पोरींची सुरकतून लथपथ होत दुःखाच्या थारोळ्यात मरत चाललेली इव्हा दिसते. बाईने हयातभर सोसलेला हिंस्त्र काळोखाचा थैथै जाच आणि निरंतर तडफडून साहिलेला वासनेच्या गळामिठीचा अपार काच तिला दिसतो. चटक्यांचा वणव्यांचा प्रदीर्घ इतिहास पाठीवर घेऊन फिरणारी स्त्री तिला दिसते. अंधाऱ्या निखाऱ्यावर शतकानुशतके शेकते भाकऱ्या, काढते उष्टी खरकटी अशी स्त्री तिला दिसते. केवळ पुरुषाच्या वंशाला दिवा देणारी एक सस्तन मादी, तिच्या बेटीलाही थरथरत्या हाताने बुरखा देणारी, कुराणाचे 4 आयते फक्त 4 भिंती आड म्हणू शकणारी एक प्रातिनिधिक अमीनाही या स्त्री विश्वातील चिरेबंदी काळोखात तिला दिसते. पण आज स्वत्वाचे भान येताच ही नव्या युगातील स्त्री धडपडून आक्रंदून उठते आहे. ती शोधते आहे तिचा हरवलेला चेहरा, हरवलेले शरीर, आतून आतून सळसळणारे, हिरव्या चैतन्याने पाझरणारे अनोखे रसायन. त्या स्त्री दास्याच्या अंतहीन मिथकातून ती मुक्त होत आहे. अवघ्या अस्तित्वाला मग्न विभोर करणारी ती आता सृजनाच्या कोशातून दरवळू लागते आहे. ती तिच्यावर दास्य लादणाऱ्या मनूला वाकोल्या दाखवते. त्याने ठरवलेली पोलादी चौकटीच्या बंदिस्त पिंजऱ्यातून बाहेर पडते. पायातील बेडी तोडून टाकते आणि कंठ फुटेपर्यंत गात निळ्या स्वप्नांना एकटीच स्वतंत्रपणे सामोरी जाऊ लागते. आकाशातील सूर्याला गिळू पाहण्याचे तेजस्वी साहस तिच्या जन्म घेते. हे नव्या युगातील स्त्रीचे हवे असलेले प्रातिनिधिक भान प्रज्ञाच्या कवितेत आज प्रकर्षाने व्यक्त झालेले दिसते आहे. संस्कृती या तिच्या कवितेचे वाचन करताना आपल्या स्मरणप्रज्ञेत तिच्या इतर कवितांचे असे अनेक संदर्भ आपोआप जागे होत असतात आणि ते त्या त्या संदर्भातले वेगवेगळे अन्वयार्थ घेऊन येत असतात. ही संस्कृती कविता वाचताना ते अनेक संदर्भ आणि संबंधित अन्वयार्थ बरोबर येत असताना या कवितेतील विद्रोही आशय अधिक व्यापक पातळीवरचा आहे हे जाणवत राहते. या कवितेतील हा विद्रोही मी स्त्रीवाचक दिसत असला तरी हा मी केवळ स्त्रीचा प्रतिनिधी नाही, तो मी अखिल मानवी अपत्याचा प्रतिनिधी आहे असेच भावत असते. कवितेतील हे मीचे स्त्रीरूप स्त्रीवाचक राखले आहे यालाही अर्थ आहेच. ही स्त्री ही जात्याच अधिक संवेदनशील मानली जाते तशी ती असतेच आणि या तथाकथित संस्कृतीच्या अन्यायाचा जाच या स्त्रीनेच अधिक भोगला आहे आणि भोगत आहे. त्यामुळे अशा संस्कृतीचा प्रतिरोध करणारा हा संवेदनशील मी स्त्रीवाचक असणे हे अधिक अन्वर्थक ठरते. मात्र हा मी मानवी अपत्याचा प्रतिनिधी आहे हे या कवितेचं व्यापक भान ध्यानी घेणे आवश्यक आहे. प्रथमदर्शनी या कवितेची दृश्य रचना डोळ्यात भरते. ती म्हणजे मुक्तछंदीय असे 5 खंड लक्षात येते की 3 मनोवृत्तीत मूड्स आकारात गेलेली वाढत गेलेली ही कविता आहे. पहिले 3 खंड तथाकथित संस्कृती संबंधातील तृतीय पुरुषी संबोधनाचे आशयसूत्र संघटित करणारा उपहास उपरोध येथे स्पष्ट भावणारा, दांभिक संस्कृतीतील अनिष्टता, विरूपता, अर्थशून्यता, असत्यता, अधर्मता, दुष्टता या साऱ्या अनितिकारक विघातक अपमूल्यांचा दंभस्फोट करणे हे येथील उपहास उपरोधाचे कवितागत कार्य आहे. चौथा खंड थेट विधानांचा, समोरच्या तृतीय पुरुषी संस्कृतीबरोबर संघर्षात्मक पवित्रा घेत आमने सामने तिचा थेट निषेध करणारा. 5वा खंड कवितेला काव्यात्मक पातळीवरून घनगंभीर मूल्यगर्भ आशयाच्या उंचीवर नेणारे आत्मगत आवाहन प्रार्थना स्वरूप असे एक उद्देशक आहे. कविता सूक्ष्मपणे वाचताना कवितेच्या गर्भाशयातील नेणीव जाणीवांचा अर्थशोधबोध अधिक विस्ताराने होऊ लागतो. ती मधील आशयाला संघटित करणाऱ्या कथार्थपूर्ण प्रतिमांतो. सुरुवातीलाच दर्शन देऊन कविताभर पसरत राहिलेली येथील प्रधान प्रतिमा मास्टर इमेज म्हणजे संस्कृती माता.
वरून वरून साम्य पण आतून आतून विरोध अशी या प्रतिमेची येथे योजना केली आहे. भारतीय साहित्यशास्त्रातील मुकुल भट्टाने तद्योग म्हणजेच मुख्यार्थ योगाचे विवेचन करताना लक्षणेचा जो विपरीत संबंध प्रकार सांगितला आहे त्या प्रकारात मोडणारी ही प्रतिमा आहे. तसेच पाश्चात्य साहित्यशास्त्रात सटायर सरकॅझममध्ये अंतर्भूत होणारी जी विरुद्ध कल्पनान्यासात्मक रचना अँटिथेटिकल कन्स्ट्रक्शन असते तिच्याशी नाते सांगणारी ही प्रतिमा आहे. जन्मदात्री मानवी मातेचे वत्सलता हे प्रमुख वैशिष्ट्य. समत्व ममत्व भावाने भरणपोषण करीत संवर्धन करणे, अपत्यातील चैतन्य फुलवणे, त्याच्यातील सृजनशील आविष्काराला प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे ही तिची संवर्धक सर्वस्वता. तर सृजनशील आविष्काराला रोखणाऱ्या यमनियमांनी बद्ध करून ठेवणे, नैसर्गिक चैतन्याला प्रतिरोध करणे, अनेक स्तरांवर विषमभाव रुजवणे वाढवणे या संस्कृतीची सत्ताधारक सर्वस्वता. मानवी माता आणि संस्कृती या दोघींनाही संस्कृती माता या एकाच प्रतिमेत एकत्रित करून त्यांच्यामधील साम्य विरोधाचा निर्देश करीत तथाकथित संस्कृतीच्या रौद्र मातेच्या टेरिबल मदरच्या भक्षक अंगावरचा रोग स्पष्ट केला आहे. पहिल्या 8 ओळींच्या 2 खंडात मानवी माता आपल्या अपत्याला गर्भाशयात वाढवते, तडफडत्या मांड्यातून रक्ताळून त्याला जन्म देते, त्याच मायेने भरणपोषण करते, त्याच्यावर अंगाईपासून संस्कार करते. असे अभिधामूलक अर्थग्रहण होत असतानाच संस्कृती मातेच्या संदर्भात मात्र वरून वरून दिसणाऱ्या साम्याच्या ठिकाणीच उपरोधाची विरोधी धार तिचे वेगळे विपरीत रूप आपल्यासमोर उभे करते. ही संस्कृती माता केवळ एकाच जन्मापुरती आणि फक्त अंगाई काळापुरतीच आपली माता नसते, तर संपूर्ण मानवी प्राण्यांच्या पिढ्यानपिढ्यांवर तिला हवे असलेल्या यमनियमांचे मूल्य अपमूल्यांचे जन्मापासून मरणापर्यंत सुफळ संपूर्ण संस्कार करणारी, साऱ्या जन्माचे मरणात रूपांतर करणारी ती रौद्र माता असते. ती जन्मताच गळ्याला नख लावित नाही, पण साऱ्या जन्मभर त्या अघोरी यमनियमांच्या नखांनी माणसाचे स्वतंत्रपणे अंकुरित होणारे आंतरिक स्वत्व खुडून टाकीत असते. जात वर्ण धर्म संप्रदाय राष्ट्र विचारसरणी आदींच्या रक्तलांछित तडफडत्या संघर्षातून निर्माण होणाऱ्या हिंस्त्र अपमूल्यांचाही संस्कार करीत मानवी अपत्याला ती घडवीत असते. असेही तिचे मानवी अपत्याला रक्ताळून जन्म देणे आणि भरणपोषण करणे असते. मानवी अपत्याच्या प्रकृती रूपाला विरूप करणाऱ्या या तिच्या विकृती रूपाचे हे असे अर्थरूप संस्कृती माता या प्रधान प्रतिमेतून व्यक्त होत असते. 3रा खंड मिथकथा उल्लेखित असल्याने तेथील फॅन्टसी स्वरूप रोमॅन्टिक प्रतिमा आपल्याला वेगळ्या निर्भर वातावरणात घेऊन जातात. वायुपुत्राने जन्मतः सूर्यबिंब पकडण्याची झेप घेतली. बाळ रामचंद्राने चंद्राशी खेळण्याचा हट्ट धरला. कुण्या परीकथेतील सोनपरी चांदण्याचे परकर पोलके मागत असते. सूर्यबिंब पकडण्याची दुर्दम्य सूर्यप्रकाशी आकांक्षा मानवी अपत्याजवळ असते. नवाळी नशेतील देहभान हरपून टाकणारी, आकाशी चंद्राशी खेळण्याची आणि आकाशगंगेतील चंदेरी चांदण्यांचे परकर पोलके मागणारी कल्पक सृजनशीलता त्याच्याजवळ असते. अशा मानवी स्वप्न सामर्थ्याचा आशय सुचवणाऱ्या या प्रतिमा. पण तेथेच उपरोक्त प्रतिमांतील सृजनशील आशयाला छेद देणारी 2 गद्यवृक्ष थेट विधाने सांगतात की सूर्यचंद्राशी मैत्र मागणाऱ्या रम्य दिव्यतेऐवजी दिवसाला दिवस म्हणायचं आणि रात्रीला रात्र म्हणायचं. संस्कृती नामक हेडमास्त्रिणीची ही वृक्ष दगडमातीची वस्तुनिष्ठतेची शिकवणी मानवी अपत्याला असे निर्जीव पाषाण सदृश सृजनशून्य व्यक्तिमत्व बहाल करत असते. आणि कल्पनेच्याच राज्यात न्यायचे झाले तर सूर्य चंद्र चांदण्यांची मैत्र मागणाऱ्या रम्यदिव्य फॅन्टसीऐवजी तिने आणि तिच्या प्रतिनिधींनी स्वतःला रचलेल्या सीता सावित्री द्रौपदी चिलया शंभूक एकलव्य आदींच्या कथामिथांतून अमानुष अशा मिथ्या मूल्यांच्या बाबत मनूने लादलेल्या गुलामी निष्ठांपासून कधीही ढळणार नाही या
नातीचरामीचा चिवट दूर ती मानवी अपत्यांच्या स्वत्वाच्या गळ्याभोवती आवळू लागते. फॅन्टसीचं विणकाम नातीचरामीचा चिवट दोर या अपारंपरिक आशयघन उपरोधमूलक प्रतिमांतून संस्कृती मातेच्या मतलबी काव्यबाजपणाचे मायावी आसुरी रूप ती अशी रेखाटते. आता तसल्या नातीचरामीच्या दोराने आपल्या व्यक्तिमत्वातील स्वचा प्राण जाणार हे दिसू लागताच ही मानवी अपत्याची प्रतिनिधी धडपडते, आक्रंदून उठते, प्रतिकारासाठी सज्ज होते आणि तिला थेट आव्हान देते, माते, मला नको तुझ्या मुखवट्याचा काळा बुक्का, नको तुझा अपरंपार जडशीळ स्वत्व, नको तुझ्या आसाची शून्यवत अलौकिक पोकळी. हे मानवी अपत्य तसल्या सांस्कृतिक मातेला प्रतिरोध करीत आक्रंदून बोलताना त्या आक्रंदनात 3 तीव्र भावघन प्रतिमा येतात. तुझ्या मुखवट्याचा काळा बुक्का, तुझे अपरंपार जडशील स्वत्व आणि तुझ्या आसाची शून्यवत अलौकिक पोकळी. तिसऱ्या खंडातील प्रथम पुरुषी निवेदनात संस्कृती मातेचे तृतीय पुरुषी रूपात आसुरी मायावी वर्णन येते. चौथ्या खंडात ही निवेदिका समोरच्या द्वितीय पुरुषी संस्कृती मातेला तुझे, तुझ्या, तुझ्या असे उल्लेख आमने सामने येत तिला प्रतिरोध करीत तिला 3-3दा नकार देत युद्धसज्ज होते. या अटीतटीच्या नाट्यात्मक संघर्षात बाहेरून दिसणाऱ्या तिच्या नाटकी संस्काराच्या आत जो विरूपतेचा काळा बुक्का आहे तोही नाकारित आहे. चैतन्यशील गतिमान प्रवाही आविष्काराला बंध घालणाऱ्या तिच्या स्थितिशील जडत्वाला ही नाकारित आहे. या विश्वाच्या पोकळीत असंख्य स्वप्ने जिवंत करणाऱ्या सृजनशीलतेला शून्याच्या निर्जीव पोकळीत कोंडू ठेवू पाहणाऱ्या त्या तिच्या अलौकिक निबर मत्थड यमनियमांच्या सृजनशून्यतेला ही नाकारित आहे. संस्कृती मातेच्या मायावी पाशवी कृतिरूपाला प्रतिरोध व्यक्त करणारे हे हिचे द्वंद्वयुद्धसज्ज आव्हान या प्रतिमा परिणामकारकरित्या व्यक्त करतात असे त्यांचे आशयघन कार्य आहे. याच खंडात तिचे सर्वकष सत्तारूप उघड करीत तिच्या तोंडावर निर्भयपणे तिचा ही धिक्कार करते. तू आहेस निरंकुश सत्ता, तू आहेस जात प्रसवणारं प्रवेशद्वार, तू आहेस आस्ते आस्ते फैलावत जाणारं विद्राव्य. अशी थेट विधाने करताना येथे 2 अर्थगन प्रतिमा येतात. जात प्रसवणारं प्रवेशद्वार आणि आस्ते आस्ते फैलावत जाणारं विद्राव्य. या प्रतिमांतून भारतीय समाजात जन्मजात विषमतेचा विखार पसरवणारे जे महान सांस्कृतिक कार्य ऋषीमुनींच्या ग्रंथातून आणि तसल्याच समाजपुरुषांच्या कार्यातून या तथाकथित संस्कृतीने केले आहे त्याचा ठामपणे धिक्कार केला आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः असे फसवे मायावी विधान करीत चातुर्वर्ण्यं मया सृष्टं वर्णजन्मेन विभागशः असे विनाशी समाज विघटन या संस्कृतीने केले आहे असा अर्थबोध स्पष्टपणे या प्रतिमांतून होत आहे. आणि माझं सारं आदिम अव्यक्त स्वत्व, भौतिकतेच्या पलीकडील माझा आतला आत्मरूप, त्याला काबीज करणारं, त्याला कोंडून ठेवणारं तुझे हे वरून साळसूत पण आतून स्पष्ट शैतानी असं तुझं मायावी रूप आहे. माझ्यातील माझ्या स्वत्वानुसार इसेन्स, माझं उद्याचं घडणं वाढणं बिकमिंग, तेच तू प्रतिबद्ध करत आहेस असा भावस्पर्शी प्रत्यय या मी तू स्वरूप भाषितातून या प्रतिमा देत आहे. शेवटच्या खंडातील नेणिवेतला उत्कट अंधार आणि कर्त्याच्या अभावाचा गंधार या प्रतिमा चौथ्या खंडातील निवेदिकेच्या अव्यक्ताशी आणि आधिभौतिकतेशी नाते सांगणारे आहे. या तथाकथित संस्कृतीने तिच्या जे सर्वकष निस्सत्वपण आणि निस्वत्वपण लादले आहे त्यामधून मुक्त होण्यासाठीचे हे प्रार्थना स्वरूप उद्देशक आहे. या प्रतिमांच्या पूर्व भागात जगू दे मला, भोगू दे मला असे जे मागणे आहे त्यातून प्रार्थना उद्देशकाला एक उदात्त उत्कट भावार्थ रूप लाभले आहे. ज्ञात अज्ञात करुण भीषण शक्तीला आदितत्वाला केलेले एखादे प्रार्थना उद्देशक काहीसे गूढार्थ भारित असते. येथील आवाहक उद्देशकातील या प्रतिमाही
तसाच गुढार्थ भारित उदात्ततेला स्पष्ट करणारे आहे. अशा काव्यार्थाचे शब्दांकन मर्यादित स्वरूपातच करता येते, करायला तर हवेच असते. एखाद्याच्या कल्पक प्रज्ञेला भावणारे ते असे असते. माझ्या जाणीवेच्या पलीकडे, माझ्या नेणिवेच्या अंधारात जे माझे म्हणून उत्कट अव्यक्त मानवी स्वत्व आहे ते मला जगू दे. माझ्या नेणिवेच्या अंधारात जो खराखुरा आतला आधिभौतिक आत्मप्रकाश आहे तो मला जगू दे. माझ्यातील माझे विश्वरूपदर्शन मला बघू दे. ज्या कुणा ज्ञात अज्ञात असलेल्या आदिशक्तीलाही माझ्यातील ते सत्व ध्यात असेल, त्या माझ्या सत्वाचे सृजन संगीत मला ऐकू दे, गाऊ दे, भोगू दे. असे करताना बुद्धाला दिसलेली येथील साऱ्या दुःखांची पाळेमुळे मला दिसू दे, ती सारी माझी होऊ दे, असेही विश्वदर्शन मला जगू दे. हे मागणे त्या संस्कृती नामक रौद्र मातेकडे, टेरिबल मदरकडे केले आहे. तिची सावली, तिची अपमूल्ये नाकारणाऱ्या या मानवी अपत्याचे हे मूल्यपूर्ण मागणे तिचे लाडके अपत्य उपरोधाने तिचे नावडते अपत्य करीत आहे. सरळ ध्वनितार्थ असा की जाचक यमनियमांनी माणसाला घडवू पाहणाऱ्या, त्याचे स्पंदनशील चैतन्य सत्व हरवून घेणाऱ्या हे संस्कृती माते, तुझ्यातही परिवर्तन घडू दे. माणसाचे स्वत्व अंकुरित करणाऱ्या, त्याचे मूल्य आधारित संवर्धन करणाऱ्या करुणवत्सल माते, तुझे रूपांतर होऊ दे. तुलाही अशी मुक्ती मिळू दे. या कवितेतील आशयाचे संघटन करणारी, आशयाला अर्थघन करणारी लयबद्ध सौंदर्याची बंदिश, तिची ही विशिष्टता लक्षात घेण्यासारखी आहे. उपहासात्मक उपरोधिक रचनेमध्ये वरवरचे साम्य आणि आतून विरोध हे अभिप्रेतच असतात. अशा रचनेत अंगभूतच असलेल्या संवादी विरोधी अर्थलयाचा अगदी प्रवाही प्रत्यय येथे येत असतो. तिच्या गर्भाशयात ती मला वाढवते, तडफडत्या मांड्यातून रक्ताळून जन्म देते, मायेने माझं भरणपोषण करते, सुफळ संपूर्ण संस्कार करते. अशा एका पाठोपाठ एक हिंदोळे घेत समांतरता राखत येणाऱ्या काव्यपंक्ती आपल्या जाणीवेत संवादी लयाची आंदोलने निर्माण करतात आणि त्याच क्षणी अपेक्षित विरोधी अर्थाची वलये चढत्या भाजणीने आपल्या जाणीवेत निर्माण होत असतात. सूर्यबिंब पकडायला जात नाही, चंद्राशी खेळण्याचा हट्ट धरत नाही, चांदण्यात परकर पोलकही मागत नाही. येथील मीच्या संदर्भात या काव्यपंक्तीतील उतरत्या भाजणीचा संवादी लय कल्पनारम्यतेचे झोके देत संस्कृती मातेच्या संदर्भात अपेक्षित विरोधी अर्थवलये लक्षित करीत असतो. आणि चौथ्या खंडात विरोधी अर्थ स्पष्ट करणाऱ्या विरोधी लयाच्या काव्यपंक्ती पाठोपाठ येतात. नको तुझ्या मुखवट्याचा काळा बुक्का, नको तुझं अपरंपार जडशीळ स्वत्व, नको तुझ्या आसाची शून्यवत अलौकिक पोकळी, तसेच तू आहेस निरंकुश सत्ता, तू आहेस जात प्रसवणारं प्रवेशद्वार, तू आहेस आस्ते आस्ते फैलावत जाणारं विद्राव्य. दुसऱ्या तिसऱ्या खंडातील संवादी लयाशी समतोल साधणाऱ्या या विरोधी लयाच्या काव्यपंक्ती नादाचे, समांतरतेचे, रचनेचे लयसौंदर्य निर्माण करतात आणि त्याचबरोबर निषेधपर अर्थाचं घनता आणि तीव्रता अधिकाधिक तीव्र करत असतात. आणि शेवटल्या खंडातील जगू दे मला नेणिवेतला उत्कट अंधार, भोगू दे मला कर्त्याच्या अभावाचा गंधार, पाहू दे मला दुःखाची पाळमुळं इत्यंभूत पसरणारी. या गूढार्थ भारित आणि नादार्थ भारित काव्यात्म संवादी लय या रचनेच्या सौंदर्यावर घनगंभीर अर्थवलयाचा कळस चढवतो. उपहास उपरोधातून मूल्यगर्भ वैचारिक आशय व्यक्त करणारी ही कविता आहे, काहीशी मर्ढेकरी वळणाची. अशा कवितेत तथाकथित सुंदर शब्दांची पखरण अपेक्षित नसते, तरी पण गर्भाशय, भरणपोषण, अंगाई अंताई असे अन्वर्थक अर्थाचे पोषण करणारे काव्यात्म शब्द लक्ष वेधून घेतात. येथे तथाकथित संस्कृतीच्या नकारात्मक विकृत अंगाचा निषेध अभिप्रेत असल्याने तिच्या संदर्भात येणाऱ्या तडफडत्या मांड्या,
काळा बुक्का, जड शीळ स्वत्व, शून्यवत पोकळी, निरंकुश सत्ता, मायावी रूप, सर्वकष रीतेपण या विशेषण विशेष्याच्या जोड्या तो निषेध अधिक तीव्रतर करत असतात. आणि उत्कट अंधार, अभावाचा गंधार, नशिली जादू, सुफळ संपूर्ण संस्कार ही मीच्या संदर्भातली विशेषण विशेष्ये आशय संबंधित काव्यात्म अर्थवत्ता उत्कटतेने प्रकट करीत असतात. आजपर्यंतच्या वाटेवरून चालता चालता विद्रोहाच्या एका व्यापक वळणावर ठेपलेली ही प्रज्ञाची कविता पुढील वाटचालीत आणखी पुढील व्यापक प्रगतिशील आश्वासन देणारी ठरावी. धन्यवाद.